बातमी आहे जम्मू काश्मीरमधून। जम्मू काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी होते आणि बारामुल्ल्यातल्या उरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी झाल्यानं जो मुख्य मार्ग आहे तो बंद झालेला आहे। रस्त्यावरील बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू असून रस्ता वाहतुकीसाठी खुलं करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। जम्मू आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होते। यात दिलासा देणारी बातमी म्हणजे अनेक महामार्ग आणि रस्ते खुले झालेत, तर काही ठिकाणी रस्ते खुले करण्यासाठी दिवस रात्र युद्धपातळीवर काम सुरू आहे। श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग गेल्या आठवड्यापासून जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद होता, परंतु आज जोजिला पासमधून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। प्रशासनानं कारगिल बाजूने एकेरी वाहतूक करण्यास परवानगी दिली, त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला। तर हिवाळ्यात पहिल्यांदाच मुघल रोड खुला करण्यासाठी BROनं मोहीम सुरू केली। याशिवाय हिमाचल प्रदेशातील मनाली इथे बर्फवृष्टी सुरू आहे, पण इथली वाहतूक कोंडी सुटल्यानं पर्यटक अडचणीशिवाय आता प्रवास करू शकणार आहेत। जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत असून देशाविदेशातील पर्यटक या बर्फाचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झालेत। अशातच एका विदेशी पर्यटकाचा बर्फामध्ये राईड करताना गंभीर तो जखमी झाला। या पर्यटकाला रेस्क्यू टीमनं रुग्णालयात दाखल केलंय। हा विदेशी पर्यटक हा कॅनडाचा असल्याची माहिती मिळते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।